इंदसदवंदियाणं तिहुगणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 5 भावाचं प्रकरण बघतोय, तर त्याच्यामध्ये मोक्षशास्त्रमध्ये 183 पानावरचं बहुतेक ह्याच्यात टाकलेले आहेत. तुमचं फोन बघायचं असतं तर त्याच्यामध्ये 85 काय ग्रुपला आहे का भैया? तुम्ही माझ्या कुठल्या ग्रुपला आहे का? नाही आहे. त्याच्यामध्ये हे फोटो टाकलेले आहेत, नाही तर 183, 84, 85 पानावर. तर काय सांगायले, 5 भावों के संबंध में कुछ स्पष्टीकरण. थोडं वाचलं होतं काल आपण त्यातलं. प्रत्येक जीव में 183 पान है. प्रत्येक जीव में अनादिकाल से पारिणामिक भाव है, फिर भी उसे औपशमिक भाव अर्थात सम्यक दर्शन क्यों प्रकट नहीं हुआ? 5 भाव आहेत. कुठले कुठले? औपशमिक, क्षायपशमिक, क्षायिक, औदैक आणि पारिणामिक. माहिती आहे त्याच्याबद्दल थोडंफार? औपशमिक भाव म्हणजे इकडं कर्मांचा उपशम निमित्त झाला, त्याच्या निमित्तात जीवाला जे भाव होतात ते औपशमिक भाव. कर्मांचा उदय, त्याच्या निमित्तात तुम्ही जे भाव करता ते औदैक भाव. म्हणजे क्रोधादी कषायांचा उदय आला, मी क्रोधी झालो, हे औदैक भाव. तसंच त्या कषायांचा, त्या कर्मांचा उपशम झाला त्यावेळेस औपशमिक भाव निमित्त आहे. नंतर क्षयपशम असताना क्षयपशमिक भाव, क्षय झाला असताना क्षयिक भाव, आणि या सगळ्यापासून निरपेक्ष असतो तो पारिणामिक भाव. असे 5 भाव आहेत जीवाचे. त्याला असाधारण भाव म्हणलं. मग तिथं विचारतायत पारिणामिक भाव म्हणजे काय? स्वभाव आहे, अनएफेक्टेड आहे, कशापासून सुद्धा त्याला काय बाधा होत नाही किंवा काय त्याचं इफेक्ट होत नाही. कुठल्या कर्मांचा उदय असू दे नसू दे. एक्झाम्पल काय पारिणामिक भावाचं? जीवत्व. कुठल्या कर्मांचा उदय असल्यावर जीवत्वाला बाधा येते हो? म्हणजे कुठलं कर्म असू दे नसू दे, राहू दे जाऊ दे, उदयाला येऊ दे, किंवा काय त्याचं क्षयक्षम असू दे, काहीही अवस्था असू दे, जीवत्वाला काहीच बाधा नाही आहे. सगळ्या जीवामध्ये जीवत्व कॉन्स्टंट आहे. त्याला म्हणायचं पारिणामिक भाव, त्याला म्हणायचं स्वभाव. मग ते सांगता येतं की अनादिकालापासून जर पारिणामिक भाव जीवाकडं आहे तर तुम्हाला सम्यक दर्शन का नाही झालं? सगळ्या जीवांना सम्यक दर्शन व्हायला पाहिजे, कारण पारिणामिक भावालाच विषय केला असताना सम्यक्त्वाची प्राप्ती होते. मग आजपर्यंत सम्यक दर्शन का प्रगट झालं नाही, असं शंकाकाराची शंका आहे. सांगा उत्तर. का नाही झालं आजपर्यंत सम्यक दर्शन तुम्हाला? मग त्याला विषय केलंच नाही ना, परामध्येच उलसल्यामुळं पराचंच चिंतन झालं. म्हणजे त्याला आपण विषय करून जाणलं नाही, त्याच्याकडे बघितलंच नाही आजपर्यंत. मी जीव आहे बघितलंय का तुम्ही? नुसतं शब्दातून शिकलोय किंवा इंद्रियातून पाहायचा प्रयत्न केलाय, पण कधी अतिंद्रिय मी आहे असं वेदनच केलं नाही. त्यामुळं पारिणामिक भाव असून सुद्धा तुम्ही अजून अस्पर्शी आहे त्याच्यापासून, त्याला अजून जाणलं नाही. त्यामुळं तुम्हाला औपशमिक भाव प्रगट झाला नाही. ज्या समयाला तुम्ही आत्म्याला जाणता पहिल्यांदा त्यावेळेस तिथं औपशमिक भाव प्रगट होतो. त्यालाच म्हटलं प्रथमोपशम सम्यक दर्शन. उत्तर. प्रश्न असा आहे की अनादिकालापासून जर पारिणामिक भाव आहे तर औपशमिक भाव म्हणजे सम्यक दर्शन का प्रगट झालं नाही? उत्तर. जीव को अनादिकाल से अपने स्वरूप की प्रतीति नहीं है और इसलिए वह यह नहीं जानता कि मैं स्वयं पारिणामिक भाव स्वरूप हूँ, और वह अज्ञान दशा में यह मानता रहता है कि शरीर मेरा है, शरीर के अनुकूल ज्ञात होने वाली परवस्तुएं मुझे लाभकारी है तथा शरीर के प्रतिकूल ज्ञात होने वाली वस्तुएं हानिकारी है. इसलिए इसका झुकाव परवस्तुओं, शरीर और विकारी भावों की ओर बना ही रहता है. काय कळलं? परद्रव्याला सुखाचं किंवा दुःखाचं कारण मानतो, त्यामुळं दृष्टी कुठं राहिली? पराकडंच राहिली आहे. त्यामुळं आजपर्यंत त्या पारिणामिक भावाकडं पाहिलंच नाही. तुम्ही स्वतःकडे पाहताना काय म्हणून पाहता हो? मनुष्य म्हणून पाहतोय किंवा स्त्री म्हणून, पुरुष म्हणून, किंवा काय एखादा रोल तुमचं पत्नी, पती,
आई वडील, हां असं म्हणून पाहतोय. कधी जीव म्हणून पाहिलंच नाही आहे तुम्ही स्वतःला, म्हणून सांगतायत तुम्हाला आजपर्यंत औपशमिक भावाची प्राप्ती झाली नाही. यहाँ जो किसी से उत्पन्न नहीं किया है और कभी किसी से जिसका विनाश नहीं होता, ऐसे पारिणामिक भाव का ज्ञान कराकर अपने गुण पर्याय रूप भेदों को और परवस्तुओं को गौण करके आचार्य देव उस पर से लक्ष्य छुडवाते हैं. काय कळलं? म्हणजे तुमच्या स्वभावातून कधी कशाचा नाश होत नाही, कधी नवीन उत्पन्न होत नाही. जे आहे ते स्वरूप कसं आहे, अनादि अनंत शाश्वत ध्रुव तसंच तसं आहे. तसा तो पिंड आहे, त्याला लक्ष करा असं आचार्य तुम्हाला सांगतायत. म्हणून परवस्तूकडून जेव्हा उपयोग हटवून किंवा स्वतःकडं उपयोग लागला असताना परवस्तूंपासून सहजतेने आपला उपयोग दूर होतो. भेद दृष्टि में निर्विकल्प दशा नहीं होती, इसलिए अभेद दृष्टि कराई है कि जिससे निर्विकल्प दशा प्रकट हो. औपशमिक भाव भी एक प्रकार की निर्विकल्प दशा है. काय कळलं? भेद दृष्टि में निर्विकल्प दशा नहीं होती, एवढं एका वाक्यावर सांगावं. काय कळलं? जिथं भेद करायला जाता ना, हा माझा मोठा मुलगा, हा छोटा मुलगा, हे घर आमचं, ते घर त्यांचं, भेद जिथं आला ना, काही पण असू देत, हां, तर तिथं निर्विकल्पता नाही. जिथं भेद आहे तिथं काय ना काय कंपॅरिझन आहे तुमच्याकडं. त्यालाच विकल्प म्हणलं, व्यग्रता म्हणलं. जिथं अभेदकडं दृष्टी जाणार तिथं कसली व्यग्रता नसती. आत्मा कसा आहे हो? माझा आत्मा चांगला, तुमचा खराब, देवाचा चांगला, निगोदीचा खराब. काय आहे आत्म्यामध्ये भेद? मग ती अभेद दृष्टी पाहिली असताना कुठेही विकल्प राहत नाहीत, हे सांगतायत. जिथं कुठं भेद आला दृष्टीमध्ये तिथं नियमाने विकल्प होणार, अशांती होणार, दुःख होणार. आणि जिथं निर्विकल्पता असणार त्या ठिकाणी तुम्हाला जिथं अभेदकड दृष्टी असणार तिथं नियमाने निर्विकल्प दशा प्रगट होणार. त्यालाच म्हणलं औपशमिक भाव. म्हणून म्हणलं औपशमिक भाव सुद्धा एक प्रकारचा निर्विकल्प दशा आहे. हे वाचायला करायला सोपं आहे, काय वाटत नाही आहे, पण जर असं चिंतन करतोय का त्याच्यावर तसं आपण? काय कळलं सांगा 2 शब्दात? काय करायला पाहिजे, काय करतो सांगा? करत नाही. कोणाचं करायला पाहिजे? चिंतन पण सोडा, पुढे जाऊन अनुभव करायला पाहिजे. चिंतन पण केलं आपण, ऐकतो, एकमेकांशी काय चर्चा करतो, कधी असेल नसेल, स्वाध्याय करतो, हे सगळं चिंतन झालं. पण चिंतनाने सुद्धा मोक्ष मिळणार नाही आहे, चिंतनाने सुद्धा आत्मा दिसणार नाही आहे. काय करायचं? बरोबर. काय सांगितलं ऐकलं का? स्वाध्याय करता ही सुद्धा भेद दृष्टी आहे, ती सुद्धा अभेद दृष्टी नाही आहे. त्याच्या पुढं जाऊन अभेदाकडं जायला पाहिजे, अभेदाला विषय बनवायला पाहिजे, तर तुम्हाला निर्विकल्प दशा प्रगट होणार. वाचा की तुम्ही वाचायला नाही म्हणलं नाही, उलटं वाचायलाच पाहिजे. पण वाचून त्याच्या पुढं जाऊन तो विषय ग्रहण केला तर निर्विकल्पता येणार. अन्यथा किती वाचलं म्हणून मोक्ष मिळणार आहे हो? कुठलाही जीव वाचत वाचत मोक्षाला गेले. काल परवा घेतलं होतं ना आम्ही, निर्वाण कोणाला होतं? जो ध्यान करतोय त्याला निर्वाणाची प्राप्ती होतीये. तुम्ही सांगता शुक्ल ध्यान, काय चतुर्थ शुक्ल ध्यानाचा अभाव, त्याच्यानंतर मोक्षदशा प्रगट होती. असे कुठले केवली आहेत किंवा सिद्ध आहेत की जे वाचत वाचत मोक्षाला गेले, उपदेश देत मोक्षाला गेले, चर्या करत मोक्षाला गेले? असं कुठं नाही आहे ना. म्हणून सांगितलं ध्यान हे एक मार्ग आहे, हाच उपाय आहे. म्हणून तुम्ही आत्ता करा, नाहीतर कधी अनंत काळाने करा. सांगितलं त्यांनी, ध्यानानेच आपल्याला मुक्ती आहे, ध्यानानेच शांती आहे. म्हणून थोडं प्रॅक्टिकली त्याच्याकडं वेळ द्यायला पाहिजे, किंवा काय म्हणायचं, त्याचं महत्त्व वाटायला पाहिजे. म्हणून ते कॅसेट ऐकले आम्ही, ज्या त्या फॉरेनचे आले होते ना. हां, तर आत्ता काल परवा ह्यांनी पण टाकलेत, प्रफुल्ल भैयांनी पण. मग त्याच्यामध्ये पण सांगितलं ना त्यांनी की म्हणजे तिला इतकी जिज्ञासा आहे ध्यान म्हणजे काय समजून घेण्याची, मला मोक्ष काय हे पाहिजे. अशी कोण मुसलमान मुलगी एक 20 वर्षाची, आणि ती PhD करते आहे ध्यानावर असं काय, किंवा एक स्कॉलरशिप मिळाली आहे तिला कुंद कुंद काय ट्रस्टमधून का काय म्हणायचं त्यांचं,
युनिव्हर्सिटीमधून. तर ते त्याच्यातून ती अभ्यास करते आणि समजून घ्यायचा प्रयत्न करते आणि ती सगळ्या प्रकारचे ध्यान शिकायला आली आहे इंडियामध्ये. मग सगळ्यात पहिला आली तरी इथं आली म्हणे. हां नाही नाही, म्हणजे मला हे चांगलं वाटलं की फर्स्ट मिळालं तर हे मिळालं तिला. आणि मग बाहेरचं सगळं एकदा कोरीपाटी असली ना, तुम्ही एक इमेज बनवू शकता ना काय नक्की ध्यान म्हणजे काय आहे. मग इथून ती सगळ्या प्रकारचे ध्यान शिकायला दुसरीकडे जाणार होती. पण आता एक आपल्याला समजलं ना काय असतं हे, स्वरूप पहिल्यांदा समजलं तर बाहेरचं बाकीचं काय मग त्याच्यामध्ये फरक पडणार नाही किंवा त्याचा फार इफेक्ट होणार नाही. किंवा कळलं तरी सुद्धा कंपॅरिझन तर होईल. पण जर इतर गोष्टी असतील ज्ञानामध्ये तर हे स्वरूप ऐकायला अवघडच गेलं असतं, समजलं नसतं. पण तिची जिज्ञासा इतकी की तिने क्वेश्चन्स विचारून सगळं समजून घेऊन भाषेचं प्रॉब्लेम सगळ्यातनं पार करून ते पुस्तकं आपल्याकडे इंग्लिशमध्ये नसतात तरी त्यातनं ते मिळवून समजून सगळं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि केलं आहे. असं भरपूर एक्सप्लेनेशन केलं आहे. तर मला जेवढे मिळते तेवढे कॅसेट पाठवते मी, ऐकायला तुम्हाला पण मिळेल. तर काय सांगतायत, पण इस सूत्र में पुढं प्रश्न विचारला है, इस सूत्र में कथित 5 भाव में से किस भाव की ओर के लक्ष्य से धर्म का प्रारंभ और पूर्णता होती है. धर्म कशाला म्हणायचं सांगा पहिला. वस्तु का स्वभाव है वो धर्म है. आता इथं सांगायचं आहे आपल्याला विवक्षा औपशमिक भावाच्या अपेक्षेने रत्नत्रय जिथं प्रगट झाला, रत्नत्रय हा खरा धर्म आहे. आणि मग त्याची अनुभूती, त्याला जाणणं हाच खरा धर्म म्हणला गेला. मग विचारतायत 5 भावांपैकी कोणत्या भावाकडं लक्ष केलं असताना धर्माची उत्पत्ती आणि धर्माची पूर्णता होते, असा प्रश्न आहे. उत्तर, पारिणामिक भावों के अतिरिक्त चारों भाव क्षणिक है, एक समय मात्र के है और उनमें भी क्षायिक भाव तो वर्तमान नहीं है. औपशमिक भाव भी होता है तो अल्प समय ही टिकता है और औदैहिक क्षायक्षमिक भाव भी समय समय पर बदलते रहते हैं. इसलिए उन भावों पर लक्ष्य किया जाए तो वहाँ एकाग्रता नहीं हो सकती और धर्म प्रगट नहीं हो सकता. काय सांगायले, 4 भाव बहिस्तत्व आहेत, 4 भाव क्षणिक आहेत, परसापेक्ष आहेत किंवा नष्ट होणारे आहेत, स्वभाव नाही आहे, विभाव आहेत. मग या 4 भावाला लक्ष केलं असताना तुम्हाला धर्माची प्राप्ती होणार नाही. मग काय करा म्हणून सांगतायत की जिथं पारिणामिक भावाला लक्ष करणार आहे तिथंच धर्म प्रगट होणार आहे. पारिणामिक भाव म्हणजे स्वभाव, म्हणजे मी आत्मा आहे, मी या सगळ्यापासून भिन्न आहे, सगळं हे चाललंय त्याला मी जाणतोय, एवढी आत्ता दृष्टी केली तरी सुद्धा पारिणामिक भाव मिळाला आपल्याला. ऐकत नाही आहे तर जाणतोय. करा ना प्रतीती. असं काही नाही की कुठं जाऊन जंगलात बसायचं आणि ध्यान करायचंय, लय एकाग्रता लावायची मग उपयोग लागतोय. जिथं जे चाललंय त्याच्यामधून सुद्धा जाणतोय. जसं तुम्हाला आत्ता स्त्री आहे, मनुष्य आहे, वेदन खरं कसं चालू आहे हो, असं ध्यान करावं लागतंय का. सहज त्यांनी चालू आहे ना, मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, मी आई आहे, मी मुलगी आहे, हे वेदन जसं सहज चालू आहे तसंच जाणा ना. तिथंच उपयोग बदलायचा आहे. शरीराची अवस्था मी नाही आहे, शरीर म्हणजे मी नाही आहे, तर मी त्यापासून भिन्न जाणणारा आहे. लक्ष करा त्याला तर प्राप्ती होणार आणि तोच धर्म आहे, तिथं धर्माची प्राप्ती होणार आहे. त्रैकालिक पूर्ण स्वभाव औपशमिक भावाला का विभाव भाव म्हणजे क्षणिक आहे ना. कुठलीही पर्याय असू दे ती आश्रय करणे योग्य नाही आहे. स्वभाव नाही आहे, पर्याय आहे तर नष्ट होणारी आहे, परिवर्तनशील आहे, क्षणिक आहे. त्यामुळं कुठलीही पर्याय म्हणजे आपलं स्वरूप नाही आहे. नाही, त्याला विभाव का म्हणताय असं तिचा प्रश्न आहे. औपशमिक भाव तर स्वभावाला लक्ष केल्याने प्रगट होणार आहे, पण कुठलीही पर्याय असू दे तो स्वभाव नाही आहे. मग त्याला काय म्हणायचं म्हणून. आणि त्या औपशमिक भावाला
चारित्र्य मोहाची नाही का हा उपशमाची अपेक्षा पराची अपेक्षा आहे. मग दर्शन मोहन या कर्माचा उपशम झाला असताना औपशमी भाव प्रगट होतो. या अपेक्षेने आगम भाषेने सांगितलं गेलं म्हणून विभाव म्हटले. बरोबर. जिथं सापेक्षता आहे, जिथं क्षणिकता आहे, जे स्वरूप नाही आहे त्या सगळ्याला विभाव म्हणलं. कारण त्याच्या आश्रयाने औपशमिक भाव जरी प्रगट झालाय तरी त्याच्या आश्रयाने तुम्हाला सुख नाही आहे. पारिणामिक भावाच्या आश्रयाने औपशमिक भाव प्रगट झालाय आणि त्याच्याच आश्रयाने सुख आहे पारिणामिक भावाच्या. औपशमिक भाव आश्रय करण्यायोग्य नाही म्हणून त्याला सुद्धा स्वभाव नाही हे सांगितलं. काल आळंदकर काकांनी सांगितलं होतं काय, जेव्हा तुम्ही म्हणजे दृष्टी बघा बरं का, त्यांनी जे सांगितलं होतं त्याच्यात की काय म्हणलं होतं, त्या पेल्यातल्या पाण्यामध्ये मळ आहे, तो मळ खाली बसला चिखल आणि वरती शुद्ध पाणी आहे. तुम्ही काय म्हणणार हो, चिखल खाली बसलाय तर आणि वरती शुद्ध पाणी आहे. औपशमिक भाव सांगायचा आहे. कुठं उपशम आहे सांगा, औपशमिक भाव कसा आहे, कुठं आहे? खाली जे गाळ बसलाय तिथं माणसं उपशम झालाय असं म्हणले. खरं वर जे निर्मळ पाणी आलंय आणि तिथं जे आपल्याला जे भाव प्रगट झालेत सम्यक रूपी किंवा जे विशुद्धी झालीये ते आपण हे दृष्टी करत नाही, तिथं खाली दृष्टी करतो. म्हणजे सांगायचंय तुम्ही मळ दाबला त्याला उपशम म्हणताय, पण उपादान बघा की परिणामात जी निर्मळता आली आहे ना तो खरा उपशम आहे, त्याला औपशमिक भाव म्हणलंय. म्हणजे कषाय कर्म हे दाबले गेले, हे उदयात नाही आहेत म्हणून त्याला उपशम म्हणू नका. तर जी निर्मळता प्रगट झाली आहे ना म्हणून कर्माकडं बघू नका कशाय कुठल्याही गोष्टीसाठी. स्वपरिणतीकडं बघा, स्वतःच्या स्वभाव पर्यायाकडं बघा, तिथं आपल्याला ते खरं काय त्याचं डेफिनेशन समजणार. म्हणून कर्माच्या अधीन राहायला जातो तर पराधीनता येते, परतंत्रता येते आणि मग त्यामुळे ते कार्य आपलं होत नाही आहे. कधी कर्मांचा उपशम होईल तेव्हा मला सम्यक दर्शन होईल. कधी होणार? सम्यक दर्शन होण्यासाठी मिथ्यात्वाचा उपशम व्हावा लागतो, मग मला सम्यक दर्शन होणार. कधी होणार आणि त्याला कोण करणार उपशमीत? पण त्याच्या अधीन नाही राहायचं हे मला सांगायचं आहे. मग म्हणून म्हटलं ना अध्यात्म भाषा सांगती हेच काय, इकडं स्वतःला लक्ष करा तर बहिरंगामध्ये कर्म तिथं आडवे येणार नाहीच आहे तुम्हाला, त्यांच्यात शक्ती नाही आहे तशी. ते कर्मनियमाने उपशमित होणार किंवा क्षय होणार, त्यांची दशा बदलणार आहे. तुम्ही तुमचे परिणाम करा बास. आपण करू शकतोय पुरुषार्थ आपल्यामध्ये, कर्मांमध्ये नाही. म्हणून सांगितलं त्रैकालिक पूर्ण स्वभाव रूप पारिणामिक भाव की महिमा को जानकर उस और जीव अपना लक्ष्य करे तो धर्म का प्रारंभ होता है और उस भाव की एकाग्रता के बल से ही धर्म की पूर्णता होती है. प्रारंभ कधी होतो तर पारिणामिक भावाची महिमा जाणून त्याला लक्ष्य केलं असतानाच धर्म प्रगट होतो, म्हणजे औपशमिक भाव प्रगट होतो. आणि त्या भावाची पारिणामिक भावाची एकाग्रतेच्या बलाने जेव्हा तो जाणत राहतोय त्या रूपानेच परिणमन करत राहतोय तर तिथं त्या धर्माची पूर्णता होते. म्हणजे क्षायिक भावाची प्राप्ती होते म्हणा किंवा पारिणामिक भाव रूपच परिणमन सुरू झालं आता. मग तिथं पंचास्तिकामध्ये आपण घेतली आहे बहुतेक ही टीकेतली गाथा, परत घेऊ म्हणे तर पण काय सांगायत बघा. मोक्षम कुर्वन्ति मिश्रौप शमिक क्षायिका विदाः बंधमौदयिका भावा निष्क्रियः पारिणामिकः. 56 गाथेच्या टीकेमध्ये ही गाथा उद्धृत केली आहे. काय सांगितलं? मोक्षम कुर्वन्ति, मोक्ष करतात ते भाव कुठले? 5 भावांपैकी 3 भावाने मोक्ष आहे. कुठले? औपशमिक, क्षायिक आणि मिश्र म्हणा किंवा क्षायोपशमिक म्हणा, ह्या 3 भावाने मोक्ष आहे. कुठले 3 भाव? पहिला औपशमिक, क्षायोपशमिक आणि क्षायिक, ह्या 3 भावांच्या द्वारे मोक्ष आहे. मग तुम्ही साधन रूपाने याचा आश्रय घ्या, विषय रूपाने नाही. मग हे साधन रूपाने 3 भाव मोक्षाला करतात आणि औदैहिक भाव आहे ते बंधाला कारण आहे.
पारिणामिक भाव आहे तो निष्क्रिय आहे. न बंधाला कारण आहे, न मोक्षाला कारण आहे. त्याला विषय केला असताना म्हणजे विषय पारिणामिक भाव, साधन औपशमिक, क्षयपशमिक आणि क्षयिक भाव आणि फळ औदैहिक भाव. फळ काय? सुख मोक्ष. होय ना, मला वाटलं औदैहिक भाव म्हणते. औदैहिक भाव हे बंधाला कारण आहेत, संसाराला कारण आहेत, मोक्ष मार्गामध्ये किंचितही उपयोगी नाहीत. मग काल आम्ही संध्याकाळी हीच गाथा घेतली. कोणाला मोक्षाला शीघ्र जायचंय हो? जायचंय का भैया मोक्षाला? शीघ्र मोक्षाला जाण्याचा उपाय सांगितला योगसारमध्ये. काय करायचं सांगा? काल काय घेतलं होतं? एक गाथा घेतली होती काल रात्री. तर त्याच्यामध्ये ते म्हणाले इतकं सोपं आहे ना तुम्हाला शीघ्र मोक्ष दशा प्राप्त करणं. सांगा धनश्री काकी, कसं जायचं मोक्षाला? कसं जायचं? शिडी लावायची काही? तर त्यांनी गाथा मस्त सांगितली. काय म्हणले? पुद्गलू अण्णूजी अण्णू जीव. पुद्गल अन्य आहे, जीव अन्य आहे. पुढं पुद्गलू अण्णूजी अण्णू जीव, अण्णूजी सहु व्यवहारू. सगळा व्यवहार अन्य आहे, पुद्गल अन्य आहे. पुद्गलमध्ये सगळं 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 घ्या. काय आहे ते? एक जीव बाजूला ठेवा, बाकी सगळं पुद्गल म्हणला तरी चालतंय. अन्य जीव सुद्धा पुद्गल आहेत, आपले सगळे विभाव भाव सुद्धा पुद्गल आहेत. पुद्गलू अण्णूजी अण्णू जीव, अण्णूजी सहु व्यवहारू. हे सगळं जाणून काय करायचं? तुम्हाला सगळं मिळालं की शास्त्रामध्ये वाचायला. काय? जीव असा असतो, पुद्गल असा असतो, 7 तत्व 6 द्रव्य सगळं कथन मिळालं. हे समजून पुढं काय करायचं? चय हिवी पुद्गलू. आचार्यांनी आज्ञाच दिली सोडावे. समजलंय ना? पुद्गल वेगळा आहे, सोडा ना. का धरून बसलाय मग? म्हणून एक वाक्य सांगितलं होतं. काय? त्याच्याशी अटॅचमेंट करता पण डिटॅच होत नाही त्याच्यापासून तुम्ही. पुद्गलाशी जितकं तुम्ही एकत्व करायला जाता तेवढी अटॅचमेंट वाढवत आहे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे. पण तेवढं आत्म्याशी अटॅच होत नाही किंवा तेवढा आत्म्यामध्ये स्वभावामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होत नाही. म्हणून तुम्ही अजून बाहेरच आहे, म्हणून अजून संसारातच आहे, म्हणून मोक्षदशा मिळाली नाही अजून. काय म्हणले? पुद्गलू अण्णूजी अण्णू जीव, अण्णूजी सहु व्यवहारू. चय हिवी पुद्गलू, गह ही जीव. बस. चय हिवी पुद्गलू, पुद्गलाला सोडावे. गह ही जीव, जीवाला ग्रहण करावे. विद्या काकी राहू देते. काय म्हणले? चय हिवी पुद्गलू, ती पुद्गल. गह ही जीव, लहू पावई भव पारू. शीघ्र तो जीव मोक्षाला प्राप्त करतो. जीवोन्य पुद्गलशान्य. तेवढंच आहे, सगळ्या ग्रंथाचं सार एवढंच आहे. म्हणून म्हणलं ना, शिकलंय सगळ्या ग्रंथामधून आपण. काय? जीव वेगळा आहे आणि बाकी सगळं वेगळं आहे. सगळं कळालं की नुसतं शाब्दिक, पण त्यापुढे जाऊन करायचं काय ह्याची आपल्याला दृष्टी नाही आहे. त्यामुळं अजून निर्वाणाची प्राप्ती झाली नाही, औपशमिक भावाची प्राप्ती झाली नाही. मग ज्याला खरंच औपशमिक भाव प्रगट करायचा त्यांनी असा पुरुषार्थ करा. जे काय माझ्या ज्ञानामध्ये येणारं परद्रव्य आहे त्याला भिन्न जाणा. सोडत नाही आहे तुम्ही, लगेच सुटत नाही आहे तुमच्या ज्ञानातून परविषय. पण जे काही विषय ज्ञानात आले त्याला पर असं तरी निर्णय करा ना. आणि मग ते पर आहे म्हणल्यावर स्व कोण हा विचार येईल आणि त्याला धरलं जाईल. म्हणजे आता लगेच तुम्ही सगळं संसार सोडत नाही आहे, परिग्रह सोडत नाही आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये राहतोय तरी सुद्धा दृष्टी सोडा. ज्ञानातून त्याचं जे म्हणले ना अटॅचमेंट आहे ना ती सुटेल ना, बस तिथं सुरू झाला मोक्ष आपला. तोच धर्म प्रगट झाला हेच सांगतायत. औपशमिक भाव कुठं सुरू होतो? भेद विज्ञान झालं की औपशमिक भाव झालाच. मग ते करायचंय कुठं? कशाच्या आश्रयाने? पारिणामिक भावाच्या आश्रयाने. म्हणून आज काय करायचं प्रयोग का भैया? दिवसभरामध्ये मी पारिणामिक भाव स्वरूपी आहे की नाही. मग काल अंकर काकांनी सांगितलं तसं अशुद्ध पारिणामिक आणि शुद्ध पारिणामिक. तुम्ही कुठल्या पारिणामिक भावरूप आहे?
दोन्ही पण आहे आत्ता आपल्यामध्ये, नाही असं नाही, पण शुद्ध पारिणामिक भावाला लक्ष करा. सतत राहताय तुम्ही अशुद्धमध्येच, त्यामुळं धर्माची प्राप्ती होत नाही आहे. म्हणजे जेव्हा स्वभावाची प्राप्ती झाली, स्वभावाचं ज्ञान झालं, त्याच समयाला अज्ञानाची निवृत्ती पण झाली. जे स्वतःबद्दल अज्ञान होतं त्याची निवृत्ती झाली आणि भेदविज्ञान प्रगट झालं, म्हणजेच आत्मस्वरूप काय हे समजलं. तर तिथंच धर्माची सुरुवात झाली. त्यालाच म्हणलं औपशमिक भाव. मग सांगतायत अर्थ, मिश्र, औपशमिक और क्षायिक ये 3 भाव मोक्ष करता है. औदैक भाव बंद करते हैं और पारिणामिक भाव, विद्या काकी वाचा. और पारिणामिक भाव बंद मोक्ष की क्रिया से रहित है. प्रश्न, उपरोक्त कथन का क्या आशय है? इस श्लोक में यह नहीं कहा है कि कौन सा भाव उपादेय अर्थात आश्रय करने योग्य है, किंतु इसमें मोक्ष जो कि कर्म के अभाव रूप निमित्त की अपेक्षा रखता है, वह भाव जब प्रकट होता है तब जीव का कौन सा भाव होता है यह बताया है. काय कळलं? हां, जेव्हा जीवाला मोक्ष होतो तर त्यावेळी सिद्ध कुठला भाव निमित्त असतो याची चर्चा आहे. तुम्हाला कुठल्या भावाला आश्रय करायचं हे नाही सांगत आहेत अजून, म्हणून पारिणामिक भावाला निष्क्रिय म्हटलं त्यांनी. हां, म्हणजे गाथेमध्ये त्यांनी आत्ताच्या पारिणामिक भाव निष्क्रिय म्हटलं ना, मग तिथं का नाही म्हटलं तो भाव मोक्ष करतो? कारण साधनाची चर्चा आहे, विषयाची चर्चा नहीं है इथं अजून. अर्थात मोक्ष जो कि सापेक्ष पर्याय है उसका प्रकट होते समय तथा पूर्व सापेक्ष पर्याय कौन सी थी इसका स्वरूप बताया है. म्हणजे जेव्हा मोक्ष झाला त्याच्या पूर्वी कुठली अवस्था, कुठलं साधन होतं तुमचं, त्याची चर्चा आहे. यह श्लोक बतलाता है कि क्षायिक भाव मोक्ष को करता है, अर्थात उस भाव का निमित्त पाकर आत्म प्रदेश से द्रव्य कर्म का स्वयं अभाव होता है. किती व्यवस्थित सांगितलं. काय क्षायिक भाव प्रगट झाला जीवामध्ये, त्यावेळीस त्या परिणामांच्या विशुद्धीच्या निमित्तात कर्म क्षय झाले. कर्मांचा क्षय केल्यावर मोक्ष झाला असं नाही आहे. कधी मोक्ष होतो? 8 कर्मांचा अभाव झाल्यावर. इष्टोपदेशचं मंगलाचरण म्हणा. म्हणजे यस्य स्वयं स्वभावाप्ती, ज्यांनी स्वभावाला प्राप्त केलंय, कृत्स्न कर्माचा त्याच्या अभाव होतो. तर अशी अध्यात्म भाषा लावायची किंवा अंगप्रविष्ट भाषा. कर्मांचा अभाव झाल्यावर स्वभाव प्राप्त होतो असं नाही, तर जेव्हा मी स्वभावाला प्राप्त होतो त्यावेळी तिथं बहिरंगामध्ये तो मल, ते कलंक, ते कर्म सहज नष्ट होतात, दूर होतात, हे सांगायचंय. काय करायचं एवढं सगळं चर्चा करून, ऐकून, शिकून, वाचून? नाश करायचा नाही, मोहाचा नाश तुम्ही करायचा. सोडा तिचं ते आणि दुसरी घ्या. इतकी आपली जर चंचलता होती याच्या निमित्तामध्ये. काय म्हणली? संसाराचा, मोहाचा नाश करायचा आहे. कसं करायचं ते? आता याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पारिणामिक आपला जो स्वभाव आहे त्यालाच विषय करायचा आहे आणि बाकी परापासून हटायचं. म्हणजे तिथून काय आपण कशाला बाजूला काढणार नाही. आपल्यामध्ये आपण जर आलो तर ते बाह्य सगळे आपल्यापासून स्वतःहून सहज दूर जाणार. म्हणजे असं ते शाब्दिक नको बरं का. सगळं शास्त्रामध्ये वाचतोय की हे आपण, ते त्यांनी सांगितलेलं त्यांचं आहे सगळं वैराग्य, त्यांचं ज्ञान आहे. आपण काय करायला पाहिजे ते सांगा की. म्हणजे तुम्ही नाही बरं, मी काय करायला पाहिजे ते सांगा. जाऊ दे, बोला. नाही, तुम्ही हे ओव्हरऑल ऍक्च्युली वारंवार हे आपण आपल्यावर संस्कारच करतोय. जर हे संस्कार नाही केलं तर तिथं काही चान्सच राहत नाही.
प्राप्तीचा वारंवार हॅमरिंग करून वारंवार स्वतःला सांगून कधीतरी ही नकळत स्टेज येते की आपण आपल्यामध्ये राहायला लागतो. नकळत नाही, त्यामुळे- कळतच. हा म्हणजे आता सध्या आपण कळत कळत करतो, पण मग कळत कळत करता करता ते नकळत व्हायला लागतं. पण कळत कळत पण प्रयत्न नाही केला तर होणारच नाही. सगळं जे होणार आहे ते कळतच होणार आहे. अज्ञानात नाही, ज्ञानातच होतंय. म्हणजे म्हणायचंय की पुरुषार्थ आपल्याला करावं लागणार आहे. असं सहजासहजी मोक्ष मिळणारी वस्तू नाही. परवा सांगितलं ना, तशी सावधानता यायला पाहिजे हो, की मला हे आता अशुभ भाव होत आहेत, हे मला मोक्षामध्ये बाधक आहेत, हे मला माझ्या सुखामध्ये बाधक आहे. किती सावधानता येते का हो तुम्हाला? आता समजलंय, सगळं शिकलंय आपण, तर काय करतो दुकानात बसल्यावर सांगा. काल त्यांनी सांगितलं, म्हणले तुम्ही सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत पैसे मोजत बसता, म्हणले दुकानामध्ये दुकानदारी करता आणि लाखो रुपये कमवता, म्हणले त्याच्यातून सम्यक दर्शन किती होणार आहे तुम्हाला? आणि येऊन बसता म्हणले ध्यान करायला, काय दिसणार हो डोळ्यासमोर? काय दिसतंय? त्यांनाच विचारायचं, पैसेवाल्यांना, मोजणाऱ्यांना. म्हणजे दिवस रात्र जे करणार आहे तेच डोळे झाकले की दिसणार आहे तुम्हाला. म्हणून म्हटले सकाळी उठल्यावर तुम्ही पानं चाळा, थोडी तरी पानं पलटा, म्हणजे वाचा. ते तर दिवस रात्र करणार आहे, सुटणार नाही आहे. पण याच्यासाठी वेळ देत नाही तर ध्यान काय करणार? ऍक्च्युली ती आसक्ती आहे, म्हणजे कमवण्यामध्ये किती आसक्ती आहे. जर आसक्ती नसेल जास्त तर नक्कीच तुम्ही हळूहळू विरक्तीकडे जाणारच नाही. मी हा मी नेहमी जनरलाइज असं म्हणते की आसक्तीने नक्कीच एवढा अभ्यास केल्यावर एका क्षणापुरती तो नक्की आसक्ती किंवा तो राग असतो, पण मग दुसऱ्या क्षणाला चिंतन हे होतच की जे काय चाललंय ते चुकीचं आहे, तो माझा स्वभाव नाहीये. ते एका तो मी क्षणाला नाहीये. नको, ते प्रति क्षणाला व्हायला पाहिजे. हेच सांगते मी तुम्हाला. जेव्हा केव्हा आपण त्याच्या सानिध्यात नाही येतोय ना, कुठलीही वस्तू असू दे, धन असू दे, तुमचा दागिना असू देत, त्याच्याविषयी जी आपली, म्हणलं ना एकदा माताजींनी पण उदाहरण काय दिलं होतं, तुम्ही नवीन दागिना आणलाय बरं का, काय म्हणायचं, एकदम प्युअर गोल्ड, एकदम काय म्हणायचं, एक 5, 7, 10 तोळ्याचं असेल, काय असेल ते, आणि ते आणलंय किती दिवस घालता, कधी कधी घालता, कधीतरीच घालतात बरं का बायका. पण असतंय कुठं ते लॉकरमध्ये, तिजोरीमध्ये, कुठं तुम्ही ठेवलेलं असेल तिथं असतंय. पण तिथं नसतंच ते. तेच सांगितलं, कुठं असतंय? सतत तुमच्या बरोबर असतंय. का हो? आता सांगा मला, त्याचं पाप आहे का नाही, ते परिग्रह आहे का नाही तुमच्याजवळ? आहे ना. पण म्हणजे माझं स्वतःच तरी माझ्या बाबतीत असं ऑब्झर्वेशन आहे की समजा एखादा आपण चुकीचा प्रसंग किंवा चिडण्याचा प्रसंग आहे, त्या क्षणाला चिडलं जातं, पण दुसऱ्या क्षणाला नक्कीच असं वाटतं की नाही, एक तर ते चिडायला नको होतं, पण तो माझा स्वभाव नाहीये. असं रोज वाटतं नक्कीच का? येतं. असं रोज वाटतं का? हा? असं रोज वाटतं का? हा, जेव्हा जेव्हा खूप तीव्र कषाय होतात तेव्हा तर त्या गिल्ट मध्ये तर हे चिंतन होतच ना. पण मग काय उपयोग त्याचा ना? नुसतंच पश्चाताप करून करून आपल्यात सुधारणाच होत नाही, तर मग काय उपयोग? एकदा दोनदा सांगितलं की तुम्हाला पश्चाताप होऊ देत, नाही का? पण पुढच्या वेळी आधी सावधानता यायला पाहिजे. कषाय होण्याच्या आधी, ते विभाव होण्याच्या आधी, ते तो वेग येण्याच्या आधी व्हायला पाहिजे का नको? मग आपण सतत नुसतं कषाय करतोय आणि नंतर पश्चाताप करतोय, परत कषाय करतोय, पश्चाताप करतोय, त्याच्यानी कधी सुटणार हो त्यातून? मग काय करायला पाहिजे? आता प्रसंग तर काय सांगून येत नसतो. मग म्हणूनच म्हणलं ना, आता मुनिराज काय करतात तो, आता त्यांची परिणती बघा बरं का. उगीच बाहेरून बघू नका त्यांच्याकडे परिग्रह नाही आहे आणि ते सगळं सोडलेले आहेत म्हणून वगैरे. परिणती बघा फक्त. आपण परिणतीबद्दलच बोलतोय. मग त्या मुलींवर कोण सांगून गेलं उपसर्ग करायला? उद्या मी येणार आहे बरं का उपसर्ग करायला, असं. नाहीतर मी आता तुमच्या गळ्यात साप टाकणार आहे बरं का, असं सांगितलं का त्यांना? आधी जर असं कल्पना दिली असती तर ते असं बसले असते ना सावधान रूपाने. म्हणजे उपसर्ग, संकट कधीही सांगून येत नसतात. म्हणून ते तयारी ही का करतोय आपण? त्या समयासाठीच की ज्या समयात आपण अस्थिर होणार तिथं आपल्याला ते बळ मिळावं ज्ञानाचं. नाहीतर ह्याच्या समोर तर सगळे स्थिर आहेत की हो.
हां, नंतर नको. संकट आल्यानंतर गेल्यावर, संकट गेल्यावर मग नको. आत्ता तसा पुरुषार्थ करा जेणेकरून की तशी स्थिती, तशी दशा जेव्हा प्रगट होणार त्यावेळेस आपल्याला सुद्धा सावधानता राहणार, ते ज्ञानाचं बळ राहणार. म्हणून म्हणतात की पारिणामिक भावाला आपल्या ज्ञानामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं सतत ठेवण्याचा प्रयत्न करा, तर औपशमिक भाव, क्षायक्षमिक भाव, क्षायिक भाव सुद्धा प्रगट होतात. तिथं वेगळं ज्ञानच करायला पाहिजे ना, की मी त्यापासून भिन्न आहे किंवा हे सर्व काही आहे ते क्षणिक आहे, नष्ट होणार आहे, माझं काहीच नाहीये. म्हणजे तिथं स्वभावाकडे यायला लागतं मग. बरोबर. तसं वेदन आपल्याला जेवढं असेल तेवढं सावधानता येणार. म्हणून त्या कषायापासून, कषायामध्ये तर अनेक वेळा रमलोय की आपण त्या रूपाने परिणमन केलंय किंवा पश्चाताप पण केलाय त्याच्यानंतर करून करून, पण सुटलंच नाही अजून त्यापासून आपण. त्यामुळंच तर अजून मोह काम करतोय. काल म्हणून रात्री जे सांगितलं ना, सुकौशल मुनींचं एक वर्णिजींचे प्रवचनमधून वाचलं होतं. खूप छान गोष्ट माहीत नाही असं नाही आपल्याला, पण त्यांनी जे एक सांगायचं व्ह्यू आहे ना, त्यांचं एक सांगायची भाषा आहे ना, खूप छान होती. म्हणजे त्यांचं स्वतःचं चिंतन खूप चांगलं आहे, वर्णिजींचं स्वतःचं चिंतन खूप चांगलं आहे. तशी आपलं का नाही एकदम होत? आपल्याला तसं आपलं का होत आपल्याला नाही? व्हायला बहुतेक पाहिजे. ते एवढं आत्मसातच झालेलं नाही ना आपल्याला, म्हणून करायला पाहिजे का नको? म्हणून तर त्यांचं अवलंबन घ्या त्यांच्या चिंतनाचं आणि तशी आपली दशा बनवा, हेच सांगतायत. तसं चिंतन आपलं पण ठेवा तर अवघड नाही आहे आपल्यासाठी, करू शकतो आपण. म्हणून कालचं ऐका जर मिळालं तुम्हाला तर, की निर्वाण कोणाला प्राप्त होतं असं, मी शीघ्र कोणाला प्राप्त होतं असं टाकली होती कॅसेट, पण त्याच्यामध्ये जे त्यांनी वर्णिजींनी घटवलंय ना, मस्त घटवलंय असं, की त्या सुकौशल मुनींचे वडील, त्यांची माता भैया काय म्हणले, सुकौशल मुनी होते, त्यांना कसं मोक्ष झाला, त्या वाघिणीने का काय उपसर्ग केला ना, आणि मग ते पाय खाल्लं वगैरे. मग सुकुमाल का सुकौशल, कोण होते? सुकौशल, सुकुमाल. हां, सुकुमाल. तर त्यांच्या वडिलांची परिणती, त्यांच्या आईची परिणती आणि त्यांची स्वतःची परिणती, म्हणजे एक महत्त्वाचं फक्त सांगते तुम्हाला, बाकीचं सगळं त्यातनंच मिळेल ऐकायला. फक्त सांगितलं कीर्तिधर त्यांचे वडील होते ना, तर त्यांना वैराग्य झालं होतं आणि दीक्षेचे भाव होते, पण पत्नीला गर्भ होता. मग सगळ्यांनी सांगितलं की पुत्र उत्पत्ती तर होऊ दे मग जावा, आणि मग एवढ्या मोहासाठी काय म्हणायचं, त्या विचाराने त्यांनी आपली दीक्षा रद्द केली बरं का, पोस्टपोन केली. पण विरक्ती नव्हती नष्ट झालेली, होती तशीच विरक्ती होती. मग त्यांनी प्रतिज्ञा केली की पुत्र उत्पत्ती झाली की मी दीक्षा घेणार. आता विचार करा की त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून मुलाचा जन्म होईपर्यंत थांबलेत घरामध्ये, पण परिणामामध्ये मोह नव्हता की मुलगा उत्पन्न झाल्यावर त्याला बघितल्यावर मोह होईल असं आपण म्हणतोय. नवीन काय वस्तू आली घरात, काय व्यक्ती आली तर त्याच्याविषयी एक आपल्याला आसक्ती, एक मोह, एक अटॅचमेंट असते. पण त्यांना म्हणून कळू दिलं नाही पत्नीनी आणि मंत्र्यांनी वगैरे सगळ्यांनी कट केला की जन्म झाला तरी पण त्यांना न्यूज दिली नाही. पण काय म्हणायचं, योग संयोग असा होता की त्यांना कळलंच, आणि जिथं कळलं ना तिथूनच वनात गेले दीक्षा घ्यायला. बघायला गेले नाहीत, सांगायला गेले नाहीत, मागं झालं त्यास. म्हणजे अशी दृढ प्रतिज्ञा आपली असती का हो? म्हणून छान वाटलं मला ते पॅरेग्राफ जेव्हा वाचलं ना, तेव्हा आपल्याला चिंतन करण्यासाठी म्हणून ऐका, वाचा, तर तसं आपली पण परिणती होईल. आणि अशी एक प्रतिज्ञा करा स्वतःसाठी की ठीक आहे, एवढं झाल्यावर तरी ॲटलिस्ट मी वैराग्याकडे झुकणार, एवढं झाल्यावर तरी ॲटलिस्ट मी आत्मसाधनेसाठी भरपूर वेळ देणार. कधी देणार? आदित्य मार्गाला लागल्यावर. कधी? आपलं एमच ठरत नाही, म्हणून आपण झालं ना आता सगळं अनिकेत भ्यायचं, आता झालं की लागा की मार्गाला आपल्या. काय करतोय घरात अजून? नको त्याच्यात व्यापामध्ये जितकं शक्य आहे ना, जेवढं जास्त वेळ देता येते तेवढं इकडं द्यायचं. उलटा आता त्यांच्यामध्ये अडकायला गेलो की कधीच सुटत नसतो. तो मोह बाहेर पडू देत नाही. म्हणून म्हटलं आपल्याला पुरुषार्थ स्वतःला करावा लागणार आहे आणि आत्ता करावा लागणार आहे. त्यांच्यासारखी विरक्ती खरं असायला पाहिजे हे जाणवलं त्याच्यातून. असं जरासुद्धा मोह नाही झाला की मुलगा झालाय तर
थोडे दिवस त्याच्याजवळ राहावं, तरी मोठा झाल्यावर मग जाऊ, कधीच बाहेर पडले नसते. त्याच समयाला विरक्ती झाली आणि दीक्षा घेऊन निघून गेले. म्हणून सांगायचं आहे, अशी परिणामांमध्ये दृढता असेल, स्थिरता असेल, तर आपण सुद्धा आपलं कल्याण सहज करू शकतो. हो, जाणा. पहा, हा मी पारिणामिक भाव स्वरूप आहे. या स्वभावामध्ये कर्म नाहीत, नो कर्म नाहीत, विकल्प नाही, व्यग्रता नाही, भेद नाही, कलंक नाही, स्वतःला अभेद जाणा, अखंड जाणा, शुद्ध जाणा, सर्व परभावांपासून भिन्न जाणा. शुद्धोहम जीवोहम. ओम. विसर्जन. नमो